नमस्कार मंडळी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आणि तुमचा दिवस आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 15 एप्रिलला शनिवारी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. तर बघा, वर्षातले 2 वेळेस आपण महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेस आणि दत्त जयंतीच्या वेळेस सप्ताह होत असतो, तो केंद्रामध्ये होत असतो. त्यावेळेस आपण पारायण वगैरे इतर सेवा ह्या सगळं करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या 2 वेळेमध्ये गुरुचैत्र स्वामी चैत्र यांच्या सेवाही करत असतो. तर आता बघा, कोणती सेवा करायची, जेवढी तुम्हाला जमेल तेवढी सेवा करा. खरंच तर बघा, जेव्हा आता 26 तारखेला पुण्यतिथी आहे, तर त्याच्या आधीच 7 दिवस 8 दिवस आधी सगळ्यांना सेवा करायला सुरुवात करायची आहे. त्या दिवशी त्याची सांगता असते. तर बघा, ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये सेवा सांगणार आहेत त्या सेवा तुम्ही नक्कीच करा. गुरुचैत्राचं पारायण म्हणा किंवा बघा, हे दुर्गा सप्तशतीचं पारायण, गुरुचैत्र सारामृत, पुन्हा श्री स्वामी चैत्र सारामृत कसं वाचायचं, श्री स्वामी चैत्र सारामृतचं पठण कसं करायचं, पारायण कसं करायचं. बघा, या व्यतिरिक्त तुम्हाला समजा तुम्ही जॉबला वगैरे जात असाल, तुमची लहान मुले असतील, पण तुमची करायची इच्छा आहे, पण तुम्हाला जर त्या सेवा करणं होत नसतील काही कारणामुळे, तर काय करायचं, संपूर्ण दिवस सेवेला नाही देऊ शकत, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सगळ्या करायच्या असतात. म्हणून तुम्हाला 15 तारखेपर्यंत कुठल्या ना छोट्या मोठ्या सेवा या करता येईल, ज्यामुळे तुमच्या मनातील इच्छा 100% पूर्ण होतील. आपल्या स्वामींचं वाक्य आहे बघा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे काय, तर आपण जर स्वामींची अगदी साध्या सुध्या पद्धतीने सुद्धा मनाने सेवा केली तर स्वामी आपली साथ कधीही सोडत नाहीत. आपण त्यांची साथ सोडायची नाही, आपला हात स्वामी कधीही सोडणार नाहीत. स्वामी असं म्हणतात की तू माझ्यासाठी गुरुचैत्राचं पारायण कर, असंच नाही हेच पारायण कर, असंही नाही, अजिबात नाही. तुम्ही मनापासून फक्त 2 मिनिटे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणात बसलात तरीही त्यांच्यासाठी खूप आहे, अतिशय प्रिय असतो. अशा भक्तांसाठी स्वामी जे आहेत ते नेहमी राहून जातात. बघा, 9 एप्रिल ते बघा, यावर्षी स्वामी पुण्यतिथी ही 9 एप्रिल ते 15 एप्रिल या काळामध्ये आहे. तर तुम्ही ही सेवा करू शकतात. तर सगळ्यात पहिली मी तुम्हाला गुरुचैत्राचं पारायण कसं करायचं ते सांगते. याबद्दलचा पण मी एक सेपरेट व्हिडिओ सांगितला आहे, तरी तुम्ही तो यूट्यूब चॅनलवर बघू शकतात. बघा, अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते की गुरुचैत्राचं पारायण तुम्हाला स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत कसं करता येईल ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले सांगायचं आहे की तुम्हाला गुरुचैत्राचं पारायण करायचं असेल तर सगळ्यात नियम अति कटाक्षाने पाळावे लागतात. आणि कुठलंही पारायण करा, सप्तशतीचं करा, गुरुचैत्राचं करा किंवा स्वामी चैत्राचा करा, मांसाहार करायचा नाही. हा नियम सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे बघा, तुम्ही जवळ कुठलीही सेवा केली तरी तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि परान्न सुद्धा घ्यायचं नाही. बघा, सेवा करा नको करू, पण 7 दिवस म्हणजे जवळपास 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे. बघा, अंडे सुद्धा खाल्ले तर खायचे नाहीत. कुणी म्हणतं अंडे खाल्लं तरी चालतं का, तर नाही, खायचं नाही. म्हणजेच काय, तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही. तुम्ही सेवा करत नाहीत तरी कमीत कमी फक्त नामजप तरी या 9 ते 15 तारखेपर्यंत नक्की करा आणि मांसाहार वगैरे वर्ज्य करा. आता गुरुचैत्राचं पारायण आपल्याला कसं करायचं आहे, तर बघा, सगळ्यात पहिले हा ग्रंथ जो आहे पारायण, आपल्या पारायणामध्ये मनामध्ये आपली करण्याची इच्छा जागृत होणं खूप महत्त्वाची आहे. देवाने दिलेली देणगी म्हणा, कारण बघा, गुरुचैत्राचं पारायण हे साधं सोपं नाही. हा ग्रंथ खूप महान आहे. हे पारायण कसं करायचं हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. बघा, हे पारायण करताना तुम्ही 1 दिवसाचं करू शकतात, 7 दिवसाचं करू शकतात किंवा 3 दिवसाचं करू शकतात. 3 दिवसामध्ये किती अध्याय वाचायचे, 7 दिवसामध्ये किती अध्याय वाचायचे आणि 1 दिवसामध्ये पूर्ण पोथी वाचायची, अशा प्रकारे मी याचा सेपरेट व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तरी तुम्ही तो बघू शकता. बघा, आता आपल्याला तुम्ही सप्ताह कधी सुरू होणार आहे, तर गुरुचैत्र हा सप्ताह सुरू होणार आहे शुक्रवारी होणार आहे.
पुण्यतिथीनिमित्त विशेष तुम्ही सुरुवात करू शकता. ठीक आहे. गुरुचैत्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. नंतर गुरुचैत्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोच्या पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र याचा जप करावा आणि नंतर गणपती अथर्वशीर्ष वाचून मग पोथी वाचण्यासाठी सुरुवात करावी. जिथे जवळपास केंद्र असेल तिथे तुम्ही सामूहिक पारायणास बसला तरीही चालतं. जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही घरी केलं तरीही चालतं. सामूहिक केल्यामुळे काय होतं तर त्याचं फळ आपल्याला जास्तीत जास्त मिळत असतो. बघा, आपल्या इथे जवळ केंद्रात सामूहिक पारायण केलं जातं. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गुरुचरित्राचं वाचने पहाटे 3 ते 4 या ब्रह्ममुहूर्तावर करू शकता आणि दुपारी फक्त 12 ते 12:30 हा ग्रंथ वाचायचा नाही, कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला पोथीचं वाचन हे बंद करायचं आहे. यानंतर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये परान्न घेऊ नये. आपली आई, बहीण, पत्नी यांच्याच हातचं अन्न खाण्यासारखं नाही. बाकी उपवास वगैरे करायची गरज नाही. दोन्ही वेळेस तुम्हाला एकच धान्य फराळ करायचा आहे. ठीक आहे. जसे की बघा, जर तुम्ही चपाती खाल्ली तर चपातीच खायची आणि जर तुम्ही सकाळी भाकर खाल्ली तर भाकरच खायची. अशा प्रकारे तुम्हाला एक धान्य खायचं आहे. बेसिक जे नियम आहे ते तुम्हाला सांगितले आहेत. परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं जेवण करायचं नाही, फक्त आपल्या आईच्या, बायकोच्या आणि बहिणीच्या हातचंच तुम्ही खाऊ शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही इतरांचे इथं जेवण करायचं वगैरे नाही. समजा तुम्ही हॉटेल वगैरे खातात, बाहेर राहतात, तर त्या ठिकाणी आपण पैसे देतो, हे परान्न नाही. बघा, पैसे देऊन तुम्ही अन्न खाता. यानंतर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालामध्ये दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसंच या कालावधीमध्ये चामड्याऐवजी नायलॉनची रबरी चप्पल वगैरे घालावे. चामड्याची कुठलीही वस्तू वापरायची नाही. वॉलेट, पर्स वगैरे काही वापरायचं नाही. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे कटाक्षाने करायचं आहे. हा गुरुचरित्र नियमच पारायणाला बसण्याचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. समजा आता तुम्ही श्री सप्तशती दुर्गा सप्ती स्वामी चैत्र पारायण करणार आहे, तर त्यानंतर काही नियम जे आहेत ते बघा. या कालावधीमध्ये तुम्ही मृतशोच असणाऱ्या घरी सुद्धा अजिबात जाऊ नये. म्हणजे जिथे सुतक वगैरे आहे किंवा जिथे कोणी वारलं वगैरे आहे त्यांच्या घरीही जायचं नाही, कारण दारावर जायचं नाही. स्वतःच्या कुटुंबामध्ये जर असं झालं असेल तर अशा वेळेस गुरुचैत्र वाचन आपण दुसऱ्याकडून करून घ्यावं. ते आपल्या कुळातील नसले. कारण तर बघा, गुरुचैत्र समजा जर आपल्याला जेव्हा सुतक लागत असतं तेव्हा संपूर्ण घराला लागत असतं, तर त्यामुळे आपल्या घरातलं सोडून इतरांकडून आपल्याला हे पारायण पूर्ण करून घ्यायचं असतं. बऱ्याच वेळेस आहे ना, गुरुजींकडून सुद्धा हे पारायण तुम्ही करून घेऊ शकता. गुरुचैत्र वाचनचे आपल्याला अर्धवट कधीही सोडायचं नाही. घरामध्ये कोणालाही पिरियड्स वगैरे आली असतील तर गुरुचैत्र वाचन एकीकडे चालू असेल तर यावेळी गोमूत्र शिंपडायचं आणि मगच या कालावधीमध्ये तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ गुरुचैत्राचं जेव्हा तुम्ही पोथी वाचता तेव्हा तुम्ही पोथी वाचायची, नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि एका पाठावर बसून तुम्ही नैवेद्य दाखवायचा आणि गुरुचरित्राचा ग्रंथ मांडला आहे तिथे रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आणि रोज रात्री झोपताना विष्णू सहस्त्रनाम आहे, पुन्हा मनाचे श्लोक आहे, म्हणजे शांतीपाठ वगैरे करायचा. तो कसा करायचा? स्वामी समर्थ केंद्रामध्ये दररोज रात्री ह्याच्यामध्ये घेतला जातो आरतीनंतर. बघा, 1 ते 9 अध्याय दुसऱ्या दिवशी. पहिल्या दिवशी काय करायचं? 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 11 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 19 अध्याय, चौथ्या दिवशी 22 ते 39 अध्याय, 5व्या दिवशी 30 ते 35 अध्याय, 6व्या दिवशी 36 ते 38 अध्याय आणि 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय. अशा प्रकारे 7 दिवसात तुम्हाला हे पूर्ण पारायण करायचं आहे. आणि गुरुचैत्र सप्ताह 7 दिवसांचे एक पारायण अशा पद्धतीने करायचा असतो. ठीक आहे, तुम्हाला 7 दिवसाचे एक पारायण करायचं आहे. यानंतर सप्ताहाच्या 8व्या दिवशी सांगता करायची असते आणि सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री स्वामी समर्थ दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री गुरुचैत्र ग्रंथाला नैवेद्य वगैरे दाखवायचा, सेपरेट करायचा. आणि हे नैवेद्य जे आहे ते तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा तुम्ही गायला सुद्धा देऊ शकता, नैवेद्य देऊ शकतात. आणि या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी कुठलीही सेवा करत असाल, बघा, श्री गुरुचैत्र ग्रंथाचं वाचन करत असताना नित्यसेवेमध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही, असे नियम आहेत गुरुचैत्र पारायण करताना. त्यानंतर आपल्याला गादीवर शक्यतो
झोपायचं नसतं, खाली झोपायचं असतं. गुरुचरित्रात तुम्ही पारायण करणार असाल तर नियम तुम्हाला पाळायचेच आहेत. पाळता येणं शक्य असेल तरच तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. जर नसेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू नका. या व्यतिरिक्त दुसरी जी सेवा आहे ती सप्तशती, दुर्गा सप्तशती, गुरुचरित्राचा सार, यासाठी हा नियम आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला काय खायचं नाही, तर यानंतर दुसरे अजून काही आहे. तर या ग्रंथाला आपल्याला रोज पूजा करायची आहे. हा ग्रंथ जो आहे तो वाचण्यासाठी शक्यतो तुम्हाला 2.5 ते 3 तास लागतो, किंवा जो रेग्युलर वाचतो त्यांना कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. त्यामुळे हा वाचण्यासाठी खूप वेळ लागत नाही. आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्ही देवासमोर बसून अगरबत्ती लावायची, निरंजन लावायचे, देवांना फुलं वगैरे व्हायची आणि तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे. या सप्ताहात जर तुम्ही हे वाचन केलात तर बघा 7 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण करू शकतात. यामध्ये तुम्ही दररोज एक अध्याय, एक पाठसुद्धा करू शकतात, किंवा तुम्ही 7 दिवसामध्ये सुद्धा ही सेवा करू शकता. जसे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी गुरुचरित्र सारामृताचं सुद्धा पारायण करू शकता. आणि या सोप्या ग्रंथाचं पहिल्याच पानावर तुम्हाला हे सगळे नियम दिलेले आहेत. ते तुम्ही ग्रंथ जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा स्टॉलमध्ये भेटू शकतं, ते तिथून तुम्ही घेऊ शकता आणि त्याचंही तुम्ही पारायण करू शकता, किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता. स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा ग्रंथ मिळून जाईल. झालं तर आता श्री सप्तशती गुरुचरित्र हा सार पारायण तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून समजा वेळ नाही तर या मनामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. तो नित्यसेवेमध्ये आपण रोजच त्याचे 3 अध्याय वाचतो. त्याचप्रमाणे तुम्हाला रोज एक करायचा आहे की 11 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. आणि यामध्ये 21 अध्याय आहेत. तर 7 दिवसामध्ये तुम्ही 3 अध्याय असे केलं तर 21 दिवसात 21 अध्याय दररोज 3 अध्याय वाचले तरीही तुमचं 7 दिवसामध्ये हे पारायण पूर्ण होतो. आणि हे पारायण पूर्ण होतं आणि तुम्ही 7 दिवसामध्ये 3 दिवसात पण तुम्ही हे करू शकता. त्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला 3 दिवसाचं हे पारायण करायचं असेल तर दररोज 7 अध्याय वाचू शकतात. हे पूर्ण वाचायला फक्त 1.5 तास लागतो. यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. अशी ही सेवा आहे जी आपल्याला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत करायची आहे. तुम्हाला बघा, तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर तुम्ही कारण काढत नाहीत, कारण आपल्या मनापासून इच्छा असते त्यावेळेस आपण कसंही करतो आणि जुळवून आणतो. बघा, हे 5-6 दिवस तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. आणि तुम्हाला हे पण नाही जमत तर तुम्ही फक्त सगळ्यात सोपी आणि सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. उठता बसता, येता जाता, ऑफिसला किंवा शांत बसलेला जेवण करत आहात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे. हेडफोन लावून मोबाईलमध्ये तुम्ही ऐकलं तरीही चालतं. नामस्मरणात इतकी ताकद आहे की ते कुठल्या सेवेमध्ये नाही. फक्त एवढंच आहे की आपल्याला मन लावून ते नामस्मरण करायचं आहे. उगाच इकडे तिकडे लक्ष देऊन वगैरे आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीत. आपल्याला सेवा करायची इच्छा आहे पण वेळ नाही आहे, तर मग या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा देवासमोर सकाळी ऑफिसला वगैरे जाताना मुजरा करताना स्वामींना मुजरा करा, देवांना नमस्कार करा, अगरबत्ती लावा, धूपदीप लावा, 5 मिनिटे बसा देवासमोर, तिथे नामस्मरण करा. आणि तुम्ही बाहेर जाताना वगैरे दिवसभरात नामस्मरण केलं तरीही चालतं. ज्या सेवा आहेत त्या यामध्ये इतकी ताकद आहे की आयुष्याचं कल्याण करून टाकतील असे हे दिवस आहेत. अशा सेवा नक्की करा. ज्यांनी याआधी केल्या असतील त्या ताईंना नक्कीच अनुभव सुद्धा आलेला असेल. जर काही अनुभव असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा प्रकारे तुम्ही या सेवा करू शकतात. पुण्यतिथी स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष 9 ते 15 एप्रिलपर्यंत. ज्यांना काही शक्य होत नाही त्यांनी फक्त नामस्मरण केलं तरीही चालतं. बघा, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वामी तुमच्या परत एकदा सांगते, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझा व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.